अशा कुठल्या गोष्टी वाटतात तुम्हाला की ज्या गोष्टी बदलणं खरंच शक्य आहेत? G20चा कार्यक्रम झाला त्यामध्ये शहराला अक्षरशः झाकायची वेळ आली की मग हा निधी गेला कुठे? 100 कोटी 200 कोटी एवढा निधी आला हे गेला, मग ही डेव्हलपमेंट गेली कुठे? हा मुद्दा आहे. लोकांना बदल हवा आहे, युवा पिढींना नेतृत्व देण्याची लोकांची तयारी आहे आणि जे 1-1, 2-2, 3-3 टर्म करून झाले ह्याच लोकांना का बरं निवडून द्यायचं वापस? आता तुम्ही म्हटलं तसं राजकारणाचा फारच गोंधळ झालेला आहे. म्हणजे सामान्य जनतेसाठी तर फारच विचित्र प्रश्न आहे त्यांच्यासमोर की नेमकं कोण कुठे कुठे नाहीये. कॉन्क्रीट रस्ते झालेत, ते रस्ते सरळ फोडण्यात येतात आणि पाईपलाईन टाकण्यात आहे. याचे नियोजन शून्य कारभार असल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. आता LPGची पाईपलाईन येणार आहे, त्याचे फक्त कनेक्शन आलेले आहेत पण मेन लाईन अजून तयार नाही झालेली, जी अटॅच नाही झालेली. तेव्हा पण मग हे रस्ते जे झालेले आहेत हे पुन्हा फोडणार का? लोकांची कंप्लेंट आहे की सकाळी 4 वाजता सुद्धा पाणी येतं. मी 2 फॉर्म भरले होते, क आणि ड मधनं. क मधनं माझा फॉर्म हा बाद झाला तर त्याला मला काँग्रेसचा उमेदवार म्हणून उल्लेख केला. मला भरपूर जणांचे फोन आले, अरे तुझा फॉर्म तर बाद झाला आणि तू उमेदवारी अर्जाची तयारी करतोय, हे सगळ्या गोष्टी करतोय. मग मला प्रत्येक जणांनी ही गोष्ट सांगावी लागली, बाबा तसं नाही आहे, मी फॉर्म काय घेतलेला नाही वापस.